चेंडूवरती आगमन झालंय नाईक सर, त्यानंतर आदरणीय नंदकुमारजी किनी साहेब यांचं देखील इथे आगमन, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. तर या स्पर्धेला उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि या सामन्याकडे आपण बोलूया. ऍज ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एकीकडे आपण पाहतोय प्रयास कोहली आणि त्याच्या संवेद प्रतीक पाटील, दोन फलंदाज सिद्धिविनायक वाल संघाकडून. तरी ते पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज श्री समर्थ ओले संघाकडून विशाल गायकवाड. राऊंड विकेट, सामन्याला सुरुवात, गेम ऑन. पहिला चेंडू इथे सन्मान दिलाय, कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केला आणि आपला अकाउंट खोललं 4 या धावसंख्येनं. अप्रतिम सुरुवात केली इथे फलंदाज प्रयास कोहलीनं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. अप्रतिम फटका आपण पाहिला, कॅम्प सिलेक्शन केला होता. 9 मैन स्टँड तिथे आपण पाहिलं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे होते, परंतु चेंडू काय थांबला नाहीये, सीमारेषा पार झाला आणि पहिल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, रिव्हर्स ती दिशा निवडली होती, मात्र इथे एक धाव कंप्लीट केले. चांगला प्रयत्न जरूर केला होता, मात्र एक धाव आली या चेंडूवरती. एकने संघाला पुढे सरकवलं. एकूण धावसंख्या 5 धावा. स्ट्राईक रोटेट करून घेतले. आता मात्र स्ट्राईक वरती असेल फलंदाज प्रतीक पाटील. चांगली सुरुवात केली इथे प्रयास कोहली या फलंदाजानं. अप्रतिम सुरुवात, 2 चेंडू फेकलेत अद्यापपर्यंत. विशाल गायकवाड या गोलंदाजानं एकूण धावसंख्या खर्च केली ती म्हणजेच 5. आता मात्र फलंदाज असेल ऑन स्ट्राईक वरती प्रतीक पाटील. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. राऊंड विकेट न गोलंदाजी करतोय विशाल गायकवाड. यावेळीस अप्रतिम चेंडूची फेकी, क्लीन बॉल, दांडी गुल. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय. वाल संघाचा एक गडी इथे बाद झालाय. धावसंख्या असेल धाव फलकावरती 5. डीजे पहिल्या चेंडूवरती जरूर चमकार काढला गोलंदाज विशाल गायकवाडनं. त्यानंतर एक धाव खर्च केली आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली. फलंदाज प्रतीकला तंबूचा रस्ता दाखवला. इथे फलंदाज बाद झालाय सिद्धिविनायक वाल संघाचा प्रतीक पाटील, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. सुरेख कामगिरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते विशाल गायकवाड याच्या माध्यमातून. संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी आता मात्र निभावत असताना मैदानावरती नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. तर नक्कीच आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय अमरजी म्हात्रे साहेब वहाल यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या षटकातील हा 4था चेंडू फेकेल गोलंदाज विशाल गायकवाड. राऊंड विकेट. लो फुलटॉन चेंडू होता, मात्र इथे तितक्या ताकदीनं खेळता आला नाही या चेंडूला. अप्रतिम चेंडूची फेकी, खूप वेगवान चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाज पाहतोय आपण प्रफुल्ल घरत. पहिला चेंडू ते निर्धाव खेळतोय. धावसंख्या स्थिर. आता मात्र कुठेतरी थांबून ठेवलंय सिद्धिविनायक वाल संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज विशाल गायकवाड गोलंदाज यावेळी तयार असेल. पुन्हा एकदा प्रफुल्ल साठे चेंडू. अप्रतिम चेंडूची फेकी. एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव फेकलेत. पूर्णपणे शांत बसवलाय, पूर्णपणे गप्प बसवलाय फलंदाज प्रफुल्ल घरत. या फलंदाजाला विशाल गायकवाड. अप्रतिम गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती जरूर 4 धावा खाल्ल्या होत्या. त्यानंतर केलेलं खूप मोठं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. धावा खर्च केल्या 5 आणि एक गडी बाद केलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. अप्रतिम प्रशंसा करावी तितकी कमी आणि इथे मात्र 3रा चेंडू देखील निर्धाव फेकतोय. षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो सिद्धिविनायक वाल संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती केवळ 5. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण 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 दिबा पाटलांनी. थँक्यू. तर इथे 5 धावा कंप्लीट धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण विशाल गायकवाड याच्याकडून आपण पाहिली. चांगली सुरुवात, अप्रतिम सुरुवात, चांगली सुरुवात. एकीकडे जर आपण विचार केला तर प्रयास कोहलीनं देखील केली होती. त्यानंतर मात्र प्रयास कोहलीला स्ट्राईक मिळाली नाही आणि त्यानंतर फलंदाज आपण पाहिला प्रफुल्ल घरतनं मात्र एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव केला आणि संघ कुठेतरी अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. केवळ 5 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकता आली. 1 गडी बाद झालाय सिद्धिविनायक वाल संघाचा. इथे पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे 2 फलंदाज मैदानावरती ऍज अ ओपनर आपण पाहतोय. प्रयास कोहली एकूण 2 चेंडूचा खेळ केलाय. 5 या धावसंख्येवरती खेळतोय एका चौकाराच्या मदतीनं. चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून. मात्र कुठेतरी बॅटचा फेस खोलावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये धावा जितक्या जमवणं गरजेचं होतं तितक्या जमवता आलं नाही कारण P1चं पहिलं षटक होतं. त्यामध्ये मात्र त्यांना धावा जमवता आल्या नाही. इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज असेल दुसऱ्या षटकासाठी रोहन मुंगाजी. रोहन यावेळी राईट मोर द विकेटनं गोलंदाजी करेल. प्रयाससाठी हा चेंडू केवळ दिशा दिली या चेंडूला. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उठवला. चेंडूला धुडकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. नावाने संघ खेळतोय, तुझ्या नावाने स्पर्धा भरवतोय. तू आहेस आमच्या लाडाचा देवांश. तुला आम्ही खूप मिस करतोय, तुला आम्ही खूप मिस करतोय. थँक्यू डीजे. नक्कीच स्वर्गीय दिवांश भोईर याला श्रद्धांजली अर्पण करणारं हे गीत आणि त्यांच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथं केला होता प्रयास कोहलीनं. मात्र हा चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. खराब कामगिरी गोलंदाज रोहन मुंगाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर थोडासा प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजावरती आणि त्या प्रेशरानं गोलंदाजी करत असताना मैदानावर आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. चेंडू लेग स्टंप सोडून गेला. हा चेंडू स्क्वेअर अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सॅक्रोज लाईन. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. झील घेता आला नाही परंतु इथे 1 धाव कंप्लीट केले. हा झील होता प्रयास कोहली याचा परंतु प्रयत्न केलं होतं क्षेत्ररक्षकानं परंतु त्याला शेवटच्या क्षणाला झेल जमिनीला दान झाला. जीवदान मिळालंय. इथे प्रयास कोहली या फलंदाजाला. एकूण धावसंख्या 1 मिळाली या चेंडूवरती. 1 ने पुढे सरकलाय संघ. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा. षटकाचा आपण विचार केला तर 2 चेंडू फेकलेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती असेल प्रफुल्ल घरत. ज्या प्रफुल्लनं मागच्या षटकामध्ये एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव केला प्रफुल्ल घरत. मात्र इथे या षटकामध्ये काहीतरी किमया करावी लागेल. आपल्या बॅटचा फेस खोलावा लागेल. जे चेंडू तो निर्धाव केला होता त्याची भरपाई या षटकामध्ये त्याला करावी लागेल. मात्र तशा प्रकारची कामगिरी त्या प्रकारची फलंदाजी करेल का हा देखील प्रश्नचिन्ह असेल कारण समोर गोलंदाज रोहन मुंगाजी चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आपण पाहिलं विशाल गायकवाड एकूण 5 धावाच खर्च केल्या. त्यानंतर रोहन मुंगाजी चांगली कामगिरी चांगली सुरुवात अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. P2चे दुसरे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा रोहन मुंगाजी समोर फलंदाज प्रफुल्ल घरत येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न स्टेअर केलाय. कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल होतोय डिपिडिकेट रिजन मध्ये. मात्र तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला या 2 फलंदाजाने. 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांकडून आणि संघाला इथे पुढे सरकवलंय. 2 ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ असणं खूप गरजेचं असतं. मात्र इथे ती साथ मिळाली नाही. ती साथ द्यावी लागेल. गोलंदाज तयार. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न झेलावित आहे.
आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात. मागच्या चेंडूवरती चुकी केली होती, मात्र या चेंडूवरती चुकी नाहीये. अप्रतिम झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद झाला इथे प्रफुल्ल गरत. सिद्धिविनायक वाल संघाचा हा दुसरा गडी बाद. एकूण धावसंख्या 13 वर. आठवण तुझी रे ते आम्हाला सोडून का गेलास देवांशी बाळा. तुझ्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांच्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवा स्मृतीच्या शकाला आला, देवा स्मृतीच्या शकाला, देवा स्मृतीच्या शकाला रे आला, देवा स्मृतीच्या शकाला. थँक्यू डीजे. आता मात्र सफलता प्राप्त केली रोहन मुंगाजी या गोलंदाजानं. अप्रतिम कामगिरी अद्यापपर्यंत आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13 धावांवरती दुसरा गडी बाद झाला सिद्धिविनायक वाल संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश गरत, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये. मात्र एकीकडे जर आपण विचार केला तर प्रयास कोहली ऍज अ ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतोय. जोपर्यंत प्रयास कोहली मैदानावरती तोपर्यंत सिद्धिविनायक वाल संघाच्या आशा जिवंत असतील, परंतु त्या आशा जिवंत ठेवाव्या लागतील. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल वाल संघाला, ती अपेक्षा पूर्ण करावी लागेल यावेळी या दोन फलंदाजांना मैदानावर. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न, मात्र इथे सफल दांडी गुल. एका पाठोपाठ दुसरी सफलता. फलंदाज बाद झाला इथे प्रयास कोहली. 13 धावसंख्येवरती सिद्धिविनायक वाल संघाचा हा तिसरा गडी बाद. आडवा डोंगर थँक्यू. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचे सर्व आदरणीय शरद केनी साहेब अप्पा यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं लाभलं. नक्कीच त्यांचं देखील आपण स्वागत करू. एका पाठोपाठ दुसरी सफलता मिळवली यावेळी रोहन मुंगाजी या गोलंदाजानं. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विशालनं केली त्याच प्रकारची गोलंदाजी त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून गोलंदाज रोहन मुंगाजी यावेळी गोलंदाजी करतोय. प्रशंसा करावी तितकी कमी असेल. मात्र इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता, परंतु इथे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. कोणती धावसंख्या नसेल चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक दुसरा सुद्धा समाप्त होतोय 2 षटकांच्या केल्यानंतर. इथे आपण पाहतोय सिद्धिविनायक वाल संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 13. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव. क्रिकेटचा हा रंगलाय थरार, काळ भैरव मैदानाचं नाव. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. तुझ्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. थँक्यू रोहन मुंगाजी. दुसऱ्या क्रमांकाचा षटक फेकला. अप्रतिम षटकाची फेकी. आपल्या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केल्या आणि केवळ 8 धावा खर्च केल्या. मात्र इथे तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा विशाल गायकवाड ज्यानं पहिला षटक फेकला होता, 5 धावा खर्च केल्या होत्या. संघाच्या संघनायकानं पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये दिली. परंतु फलंदाजांना मात्र इथे काहीतरी करावं लागेल, काहीतरी वेगळी किमया करावी लागेल. आपला बॅटचा फेस खोलावा लागेल, आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, ती अपेक्षा पूर्ण करतील का? स्टेअर केला चेंडूला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 3 गडी बाद, 14 धावा फलकावरती. फलंदाज असेल आता मात्र ऑन स्ट्राईक वरती उमेश गरत. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. अप्रतिम वेगवान चेंडू होता, मात्र इथे थोडीशी खराब कामगिरी. ऑफस्टंप सोडून गेला. हा चेंडू अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर थोडीशी खराब कामगिरी. बोनसच्या रूपाने 1 धाव खर्च करत असताना गोलंदाज विशाल गायकवाड. एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 15 धावा. विशाल गायकवाड राऊंड विकेट. ओहो, अप्रतिम चेंडूची फेकी. अप्रतिम. जसा चेंडू विकेट वरती लँड झाला थोडा आतमध्ये आला.
मात्र इथे बॅकफुटवरती जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, पूर्णपणे असफल ठरला. एकंदरीत आपण विचार केला तर उमेश घरत आपण फलंदाज पाहतोय. अद्यापपर्यंत 2 चेंडू निर्धाव खेळला, कोणतेही धावेचा योगदान आपल्या संघासाठी दिला नाहीये. ती कामगिरी करावी लागेल, आपल्या संघाला धावसंख्या जोडून द्यावा लागेल. अद्यापर्यंत आपण विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. मात्र इथे पूर्णपणे थांबून ठेवलंय विशाल गायकवाड. प्रशंसा करावी तितकी चांगली तितकी कमी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देखील एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव फेकले होते फलंदाज प्रफुल्ल घरतला, आणि तीच कामगिरी इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. उमेशला मात्र पूर्णपणे थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्याचा कोणताही इथे त्याला प्रयत्न करू देत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकद कमी वापरली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एकच धाव, एका धावपेक्षा इथे काहीच नाही. संघ पुढे सरकला 1 धावेच्या मदतीनं. संघाची धावसंख्या एकूण धावा 16, 3 गडी बाद. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. तर फलंदाजांना इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनपर्यंत आपण विचार केला तर कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 1 धाव इथे या चेंडूवरती देखील मिळेल. मात्र एकेरी दुरी धावसंख्येने का होणार नाही. तुमच्या समोर असणारा श्री समर्थ ओवले संघ ताकदीचा संघ आहे, आणि त्यांच्या समोर जिंकायचा असेल तर 55 ते 60 धावांचं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. मात्र ती गरज भागावी लागेल, ती धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल, आणि त्यासाठी तुम्हाला मोठे फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागेल, प्रयत्न करावे लागतील तुम्हाला मोठे फटके मारण्याचा. संघाची धावसंख्या 17 धावा, गोलंदाज तयार. अंतिम चेंडू होता, क्रॉसलाईन केल्याचा प्रयत्न, मात्र इथे प्रयत्न फसला. षटक क्रमांक 3 सुद्धा समाप्त होतोय, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती सिद्धिविनायक वाल संघ आपण पाहतोय 3 गडी बाद 17 धावा. आई दर्शन मराठीचा गोड आवाज दादरपाडा गावचे आमचे प्रसाद भुईर सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचा देखील आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. ते देखील इथे उपस्थित, त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच तुम्हाला कोणत्या यशापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मार्ग शोधावा लागेल, आणि तो मार्ग नसेल तर तुम्हाला तो मार्ग बनवावा लागेल. मात्र इथे तीच परिस्थिती आहे इथे मात्र वाल संघाकडे. मात्र वाल संघाची परिस्थिती आपण नाजूक पाहतोय. तुम्हाला मार्ग बनवावा लागेल, तुमच्याकडे मार्ग नसेल तर तुम्हाला तो मार्ग बनवावा लागेल. तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे, 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत, आणि जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतील तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. गोलंदाज असेल मात्र इथे 4थ्या षटकासाठी ओवले संघाकडून षटकाला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू फेकला होता, मात्र इथे क्षेत्ररक्षण चुकीचं झालं, त्याचा परिणाम दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती, आणि 2 संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज आहे रोशन मुंगाजी, यावेळी 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिलं विशाल गायकवाडला, त्यानंतर रोहन मुंगाजीला पाहिलं. अप्रतिम षटकांची फेकी केली, मात्र यावेळी रोशन मुंगाजी कशा प्रकारची गोलंदाजी, अप्रतिम अप्रतिम. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय, पूर्णपणे रोखून ठेवलंय ओवली संघाच्या गोलंदाजांनी. वाल संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शांत बसवलंय, प्रयत्न केला जातो मोठ्या फटक्यांचा, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र इथे 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सफल होईल का, आणि ते घाई केली, त्याचा परिणाम भोगावा लागतोय. फलंदाज इथे बाद होतोय. सिद्धिविनायक वाल संघाचा हा 4था गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 20. आई तुझ्या डोंगरावर
विकेटची सांगता 20 धावा धावफलकावरती. स्थिर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फुलटच चेंडू होता, केवळ स्टेअर केला होता, दिशा दिली डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. 21 धावा धावफलकावरती. कुठेतरी अडचणीमध्ये आता मात्र सिद्धिविनायक वाहन संघ, अडचणीतून बाहेर पडावं लागेल. मोठी धावसंख्या जमवायची असेल तर तुम्हाला ट्रेननी नाही तर प्लेननी प्रवास करावा लागेल आणि तो प्रवास मोठा असेल, मोठे फटके तुम्हाला लगावे लागतील. ते मोठे फटक्यांची गरज असेल तोच प्रयत्न इथे केला जातो मैदानावरती. वारंवार मात्र गोलंदाजी इतकी ताकदीची होते ना की अप्रतिम गोलंदाजी होते. मोठे फटके अजिबात मारून देत नाहीत गोलंदाज. चौथा षटक इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या खेळीनंतर सिद्धिविनायक वाहन संघ जाऊन पोहोचला. एकूण गडी बाद झाले 4. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22. आई माझी सत्वाची नक्कीच आज मुंबईची देखील मॅच चालू झाली असेल. बँगलोर विपक्ष मुंबई आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यांची देखील बिग फाईट आणि ती मॅच देखील पाहायला मिळाली आपल्याला नक्कीच. मात्र ती मॅच सोडून आज प्रेक्षक वर्ग आपल्याला या मैदानावरती खूप मोठ्या संख्येनं पाहायला मिळतील. कारण दिवांश स्मृती चषक 2022 फायनल डे मेगा फिनालेचा दिवस एन्जॉय करण्यासाठी खूप मोठा प्रेक्षक वर्ग आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसजसा वेळ होईल तसतसं आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल. तरी ते गोलंदाज तयार असेल 5व्या क्रमांकावरती सतीश म्हात्रे. यावेळी गोलंदाज तयार 22 धावा धावफलकावरती. थोडंसं लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्लॉगवरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेचं असेल सिद्धिविनायक वाहन संघाला. फलंदाजांना ती किमिया करावी लागेल. टॅप केलाय चेंडूला, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव इथे कंप्लीट केली. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. 23 धावा. फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय आकाश घरत आणि वृषाल घरत. आकाश मात्र आता ऑन स्ट्राईक वरती असेल. सुरुवात सुरेख केली इथे गोलंदाज सतीश म्हात्रेनं. राईट मोर्ध विकेटने गोलंदाजी करतोय. आता मात्र इथे आकाशसाठी हा चेंडू असेल. बॅटचा पेस, फटक्याची गरज होती आणि तो फटका दाखवला. आपली आक्रमकता या चेंडूवरती सिद्ध केली. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. सीमा पार षटकार. स्लॉग वरचं षटक आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल. तोच प्रयत्न पुन्हा एकदा केला होता फलंदाजानं, मात्र यावेळेस प्रयत्न फसलाय. फलंदाजाची पूर्णपणे फलंदाजी समजून घेतले आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे फेकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. मागच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चांगलं असं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज सतीश म्हात्रे. पुन्हा एकदा तयार, तोच प्रयत्न स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज झेल बाद. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय सिद्धिविनायक वाहन संघाचा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा. थँक्यू डीजे. कालच्या दिवसामध्ये आपण श्री एकविरायाची जत्रा, एकविरायाचा उत्सव, एकविरायाची पालखी आपण पाहिली. खूप थाटामाटाने आणि जल्लोषानं ती पालखी सोहळा आपण पाहिला कारल्या डोंगरावरती. आणि त्यांची आठवण करून देत असताना आमचे डीजे मेडी अप्रितम गीतांची मेजवानी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. इथे सफलता प्राप्त केली. 29 धावा धावफलकावरती लागल्या. सतीश म्हात्रे राईट ऑफ द विकेट समोर असेल आता फलंदाज मैदानावर.
यावेळी मात्र ऑफस्टम सोडून गेला. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचत आहेत. जीवन गावण सर इथे आम्ही पाहतोय पंच अप्रतिम पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून. मात्र इथे अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. कोणाच तयार टॅप केला चेंडूला केवळ दिशा दिले तंत्र वापरला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एकच धाव कंप्लीट केली. एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. संघ पुढे सरकला. एकने संघ पोहोचला 31 या धावसंख्येवरती. षटकाचा आपण विचार केला तर या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच शेवटच्या षटकातील अंतिम चेंडू शेवटचा चेंडू असेल. फलंदाज तयार. ओहो अप्रतिम चेंडूची फेकिंग. वेगवान चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. मात्र इथे षटक क्रमांक 5 सुद्धा समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती लागले. तर नक्कीच इथे पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला. आपण सामना पाहतोय श्री समर्थ ओले विपक्ष सिद्धिविनायक व्हाल या दोन संघांमध्ये आपण ही लढाई पाहतोय. आजच्या दिवसातील पहिलीच लढाई आहे आणि ती लढाई दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर इथे पहिल्या सत्राचा खेळ संपला. ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती ते सिद्धिविनायक संघाला एकूण 5 षटकांचा खेळ केला. 30 चेंडूचा खेळ केला. धावसंख्या जमवली धावफलकावरती एकूण 31 आणि 32 धावांचं छोटंसं लक्ष ठेवलंय ते म्हणजे श्री समर्थ ओले संघासमोर. तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये श्री समर्थ ओले संघ या 32 धावांचा पल्ला या 32 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करेल का हा पल्ला हा लक्ष सिद्धिविनायक वाल संघाचे गोलंदाज पूर्ण करून देतील का. दुसऱ्या सत्राकडे आपण बोलूया. आवाज असेल मराठीचा गोड आवाज दादरपाडाचे आमचे प्रसाद भुईर सर. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅडीकडे. रंग पाहून आयोजन हे राजेशाही क्रीडा रसिक सारे होतील रंग. एपी ग्रुपचे आहे मोठे योगदान तोड नाही त्यांच्या परिश्रमाला. केपी ग्रुपचे आहे मोठे योगदान तोड नाही त्यांच्या परिश्रमाला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवस्मृती चषकाला देवस्मृती चषकाला देवस्मृती चषक आला रे आला. देवस्मृती चषक आला. ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक संघाला खेळण्याची मुभा. शशिकांत दादा मोठ्या मनाचा साऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा. पंचक्रोशीत साऱ्या गाजतय नाव सलाम त्यांच्या समाजकार्याला. पंचक्रोशीत गाजतय नाव सलाम त्यांच्या समाजकार्याला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांस्मृती चषक आला रे. यस थँक्यू संदीपन केणी सर. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळचे 7:53 होतात. आपण पाहताय केपी ग्रुप आयोजित देवांश 11 क्रिकेट संघ चिंचपाडा यांच्या वतीनं स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक 2022 एक शानदार पर्व आपण एन्जॉय करतोय. आणि या स्पर्धेची आजची 4थी रात्र आणि या 4थ्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण एन्जॉय करताय. दुसऱ्या सत्राला काही क्षणात सुरुवात होईल. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या समोर या स्पर्धेचे ऑफिशियली निवेदक संदीपनजी केणी घेऊन येतील. नक्कीच यानंतरचा होणारा सामना असेल भैरवनाथ विचुंबे विपक्ष प्रिन्सी 11 जावले. तर दोन्ही संघांच्या संघनायक आपण टॉससाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. भैरवनाथ विचुंबे संघाचा संघनायक आणि प्रिन्सी 11 जावले संघाचा संघनायक.
तर इथे भैरवनाथ विचुंबे संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी विनंती करतो प्रिन्सी 11 जावले संघाचा संघनायक आपण देखील या टॉससाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, बिग फाईट असेल. ओर टू प्रसाद भोईर सर. धन्यवाद. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 32 धावांचं माफक आव्हान. वर्तमान सामना पण एन्जॉय करताय श्री समर्थ ओवळे विपक्ष सिद्धिविनायक वहाळ. दुसऱ्या सत्रामध्ये ओवळे संघाचे सुरुवातीचे 2 फलंदाज एकीकडे आहेत प्रमोद घरत आणि दुसरीकडे आहेत अजित मुंगाजी. पहिले गोलंदाज वहाळ संघाच्या वतीनं प्रतीक पाटील. उर्ध विकेटने टाकला हा पहिला चेंडू. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. हवेमध्ये आहे झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिलाच मात्र इथे फलंदाज प्रमोद घरत अतिशय स्वस्तामध्ये होतोय. झेल बाद. आव्हान आणि या 32 धावांच्या आव्हानाला पूर्ण करण्यासाठी ओवळे संघाची आलेली पहिली जोडी आणि या पहिल्या जोडीतील पहिला फलंदाज प्रमोद घरत ऑन साइडला शॉट क्रिएट करण्याच्या नादामध्ये झेल बाद झाले आणि नवीन फलंदाज मात्र थर्ड पोझिशनवरती येत आहेत ऋषिकेश पाटील. ओवळे टेनिस क्रिकेटमध्ये अनेक नवोदित खेळाडूंना संधी देणारे आज स्पर्धा आपण आणि या सामन्यामध्ये पाहतोय. हा चेंडू बॅकफुटला राहून मात्र पंच करण्याचा प्रयत्न आहे. अपरकट होती जिथे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. फार महत्वाची कामगिरी प्रफुल्ल घरत हे करतायत आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती ओवळे संघाला बसलेला मोठा हादरा फलंदाज अजित मुंगाजी होत आहेत. झेलबाद. जन्मोजन्मीचा चेंडूवरती 2 विकेट्स प्राप्त केल्यात प्रतीक पाटील. आपल्या उत्तम गोलंदाजीचं प्रतीक सुरुवातीच्या 2 चेंडूवरती देतोय. फलंदाज प्रमोद घरत आणि अजित मुंगाजी ही विस्फोटक जोडी इथे मात्र निकामी करण्याचं काम ज्यानं केलंय. अफलातून गोलंदाजी म्हणावे लागेल. या मैदानाचा आपण सलग 4थ्या दिवसापर्यंत आपण जर विचार केलात ना तर खेळपट्टी गोलंदाजांना सातत्याने साथ देणारी दिसली. धावसंख्येचा पाठलाग होताना कुठेतरी मात्र फलंदाजांची दमछाक होताना गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहिलंय. पण आज या सामन्यामध्ये काय घडेल. नवीन बॅट्समन येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. पेशाने अभियंते आहेत. नाव आहे रोहन मुंगाजी. स्ट्रायकर बॅट्समन ऋषिकेश पाटील. तिसरा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. झेल हवेमध्ये आहे. डीप मिड विकेटला उडालेला झेल इथे मात्र सोडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो पण इथे मात्र झेल सुटलाय. विकेट हॅट्रिक अक्षरशः होता इथे मात्र राहिली आहे. क्षेत्ररक्षकाने केलेली खराब कामगिरी. आकाश नाव तर फार मोठं आहे. नेहमी या खेळाडूला चांगला खेळ करताना पाहतो परंतु कधी कधी होत असतात साधी सोपी झेल सुटणं आणि कठीणातली कठीण झेल टिपणं हा क्रिकेटचा एक भाग आहे. झेल सुटलाय. 2 मिनिट आहेत. धावसंख्येला सुरुवात. धावसंख्या होते 2 बाद 2 धावा. हलक्या हातानं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गलीमधून बॅकवर्डकडे चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण. चेंडू होतोय सीमा पार. येतोय या सत्रातील पहिला चौकार. अगदी पहा जशी क्षेत्ररक्षकाकडून झेल मिस झाले तिथून गणित बदललं गेलं. सलग तिसरा फलंदाज बाद होता वाचला. त्या चेंडूवरती 2 आल्या आणि त्यानंतर लगेचच अगदी गलीमधून हलक्या हाताने चेंडू खेळला आणि तिथे 4 आल्या. धावसंख्या होते 2 बाद 6 धावा. कोलात टाकलेला हा चेंडू मिड ऑफ कडे ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतोय पण तेवढ्या वेळेत सिंगल पूर्ण केली गेली. रोहन आणि ऋषिकेश आता मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत.
आणि त्यामध्ये आतापर्यंत त्यांना आलेलं यश अर्थात मिळतात आतापर्यंत धावा त्या म्हणजे 7 धावा. 32 धावांचं आव्हान या पुढील सामन्यासाठी संदीपनजी केनियाने खऱ्या अर्थानं आवाज देणं अनाउन्समेंट केले. भैरवनाथ विचुंबे आणि प्रिन्सी 11 जावळे विचुंबे संघ इथे उपस्थित आहेत. तर प्रिन्सी 11 जावळे संघासाठी विशेष सूचना आहे. ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न, शॉर्ट्स लिमिट ऑनला चेंडू येतोय, सिंगल मिळते. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप करतायत पण सिंगल मात्र रोखणं कठीण. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री समर्थ ओवळे संघ 2 बाद 8 धावा. नक्कीच तर इथे विचुंबे संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी पुन्हा एकदा लास्ट कॉल असेल आमच्याकडून. प्रिन्स 11 जावले संघाचा संघनायक आपण देखील या. तर नक्कीच यस, आपण स्क्रीनवर पाहतोय जावळे टेनिस क्रिकेटचा असा एक सितारा अर्थात नाव आहे प्रसाद घरत येताना दिसत आहेत. आणि भैरवनाथ विचुंबे संघाचं प्रतिनिधित्व मी म्हणेन नेतृत्व करणारे गेले कित्येक वर्ष आपण पाहता अजित भोईर हे सुद्धा आहेत. दोन्ही खेळाडूंकडे जर आपण पाहिलं प्रसाद असेल किंवा अजित हे दोन्ही ओपन फॉर्मॅट मधून खेळणारे खेळाडू. आणि यस, इथे आपण पाहताय निलेश स्पोर्ट्स प्रिन्स 11 जावळे या नावाने खेळणारा हा जावळे संघ असेल. तर दोन्ही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अजित भोईर आज या स्पर्धेसाठी अगदी पिता पुत्रांची जोडी पाहायला मिळते. दुसरं षटक आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. एंड चेंज होते. ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडली होती तो क्षेत्ररक्षक आता मात्र या षटकामध्ये गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. नाव आहे आकाश घरत. आकाश घरत आकाश घरत गोलंदाज असणार आहेत. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहताय ऋषिकेश, रोहन आहेत. हा चेंडू वेगाने आलाय परंतु लाईन मात्र खराब आहे. पंचांच्या वतीनं इशारा आलाय. हा चेंडू मात्र अव्वांतर, या सत्रातील पहिला अव्वांतर चेंडू आलाय. गोलंदाज आकाश घरतच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या होते 2 बाद 9 धावा. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला. 2 क्षेत्ररक्षकांनी केलेले हे प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. जिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत प्रफुल्ल घरत आणि सिंगल मात्र मिळाली. धावसंख्या होते पहिलं दशक अर्थात 2 बाद 10 धावा. 10 धावा होत आहेत. 10 धावा. आणि या स्पर्धेचे मी म्हणेन शिल्पकार अर्थात शरद केणी उर्फ आप्पा यांचं आगमन होतं. आमच्याशी ते जॉईंट होत आहेत. वुडलँड स्पॉटवरनं चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर आपण पाहताय आवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. गोलंदाज आकाश थोडासा इथे मात्र खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 11 धावा. अकुटप्प्याचा हा बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाणार. पंचांच्या वतीनं इशारा आलाय. हा चेंडू सुद्धा अव्वांतर, व्हाईट बॉल. आधीच धावसंख्येचा दुष्काळ आणि त्यात गोलंदाजाच्या वतीनं होणारा अव्वांतर चेंडूंचा मात्र हा भडीमार मी म्हणेन या सामन्यामध्ये अगदी अडचणीमध्ये टाकणारा असेल ते म्हणजे सिद्धिविनायक वाळ संघाला. धावसंख्या होते 12 धावा. 2 बाद 12. हा चेंडू फ्लॅट स्ट्रोक आहे. आडव्या बॅटनं मात्र उत्तर दिलंय. स्ट्रेट टू बॉलर चेंडू सीमा पार चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होते 16. विजयाचा अर्धा पल्ला मी म्हणेन इथे मात्र पूर्ण झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण 1 पूर्णांक काही चेंडूंचा खेळ षटकांचा खेळ आतापर्यंत झाला आणि त्यामध्ये 16 धावा मिळत आहेत. 2 गडी सुरुवातीला जरी गमावले असले तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन धावसंख्येचा पाठलाग होताना दिसतोय. हा चेंडू मात्र अशा चेंडूंची वाट पाहिली जाणार वाळ संघाच्या वतीनं. ते मात्र चेंडू येणं गरजेचं आहे. निर्धाव आलाय. फार लांबवलेलं हे षटक. हा चेंडू वेग आहे.
पण मात्र दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. आणखी एक आव्हांतर चेंडू. ज्या पद्धतीनं आपण ज्या एंडनी गोलंदाजी चालू आहे ना त्या एंडच्या पलीकडे आपण जर दिवसा पाहिलं तर तिथून जशी अगदी भरधाव वेगाने धावणारी जी ट्रेन दिसते ना लांब लचक, षटक सुद्धा अगदी तसंच पाहायला मिळतंय. अगदी लांब लचक षटक आहे. या स्पर्धेतील कदाच सर्वात मोठं षटक म्हणावं लागेल की काय. बॅकफुटला जाऊन हा चेंडू फाईन लेग खेळण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू मात्र फ्लाय स्लिप मध्ये आलाय. आपण पाहतोय बॅटकटच्या स्वरूपात ही सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावासंख्या होते 2 बाद 18 धावा. या स्पर्धेमध्ये तब्बल 9 चेंडूंचं एक षटक सुद्धा हँडल करताना आपण एका गोलंदाजाला पाहिलं होतं आणि त्यानंतर आता मात्र हे षटक मी म्हणेन कदाचित तो रेकॉर्ड ब्रेक करणार की का. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा हा प्रयत्न रोहन मुंगाजी करतात. निर्धाव आलाय. जयेश मात्रे ते गोलंदाज होते ज्यांनी 9 चेंडू रिलीज केले होते. एक षटक संपवण्यासाठी ज्यांना 9 वेळा चेंडू टाकावे लागले होते. पण इथे मात्र आकाश घरत आतापर्यंत बराबरी करतायत आणि त्यानंतर हा टाकलेला चेंडू हलक्या हाताने फक्त खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग कडून चेंडू डीप कडे जाताना आपण पहिला चेंडू स्टॉप केला जातोय पण सिंगल मात्र रोखणं कठीण. ही सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं पाहता पाहता 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32चा पाठलाग करत असताना धावसंख्या होते श्री समर्थ ओवळे संघाची 2 बाद 19 धावा. तर नक्कीच इथे टॉस केला जाईल. यानंतरचा सामना असेल एका बाजूला आपण पाहणार आहोत भैरवनाथ विचुंबे आणि त्यांचे विपक्ष असेल निलेश स्पोर्ट प्रिन्सी 11 जावले संघ. तर इथे टॉस केला जाईल. या स्पर्धेचे सर्व आदरणीय शरद केनी साहेब आप्पा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस का बॉस जावले संघ. तर नक्कीच या सामन्यानंतर आपला निर्णय कळवा आणि लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. तर नक्कीच बोलूया आपण सामन्याकडे. तर 2 षटकं इथे संपतायत. 32 धावांचं आव्हान आतापर्यंत 19 आल्यात. विजयासाठी फक्त गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 13 धावांची. जरी चेंडू जास्त आणि धावा जरी कमी असल्या तरी सुद्धा या मैदानाने आणि या स्पर्धेनं हे समीकरण बऱ्याच वेळा अनुभवलंय आणि कमीत कमी धावा जास्तीत जास्त चेंडू मध्ये रोखण्याचा बऱ्याच वेळा पराक्रम गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये केला. त्यामुळे हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नसणार आहे. पाहूया 18 मध्ये 13ची गरज आहे. फटका चांगला आहे. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हर कडे आलेला हा फटका सिंगल मिळते. धावसंख्या होते 20. समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 17 मध्ये 12ची गरज आहे. 17 चेंडू आणि 12 धावा. हा चेंडू अखूड टप्प्याचा आहे परंतु जिथे आपण पाहताय पंचांनी मात्र जज केलंय. या चेंडूला मात्र व्हाईट बॉल म्हणून घोषित केलं जात आहे. या व्हाईट चेंडूंच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढली जाणार. धावसंख्या होते 21 धावा. येणाऱ्या 17 मध्ये आता मात्र 11ची गरज आहे. 17 चेंडू 11 धावा. मिड ऑफला मात्र हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. जर्सी नंबर 33 मध्ये असणारा हा क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करतोय. सिंगल मात्र मिळते. महेश कोळी जिथे प्रयास कोळी पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रयासला आपण फलंदाजी करताना पाहिला होता तो प्रयास सध्या तिथे आहे. धावसंख्या होतीये 22 धावा. 16 मध्ये 10ची गरज. हलक्या हाताना फक्त दिशा गलीमध्ये क्षेत्ररक्षक फार चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन बॅकअप देत आहेत पण सिंगल मात्र रोखणं कठीण. खरं तर जाणलं या 2 फलंदाजाने जिथे तलवारची गरज आहे तिथे तलवार वापरणं आणि जिथे खऱ्या अर्थानं सुईची गरज आहे तिथे मात्र सुई वापरणं. आणि कदाचित हीच कल्पक बुद्धी या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला ओवळे संघाला तारण्यामध्ये मी म्हणेन आतापर्यंत यशस्वी झाली आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा हा प्रयत्न होता. मिस होत आहेत बॅट्समन. निर्धाव आलाय ऋषिकेश पाटील. 14 मध्ये 9ची गरज. 14 चेंडू आणि 9 धावा.
रोहन मुंगाजी आतापर्यंत एकही चेंडू जे निर्धाव गेले नाही आहेत. थोडीशी स्लोवर गोलंदाजी पाहायला मिळाली बॅट्समॅनला. पुन्हा एकदा मिस करून जाणारा हा चेंडू. धावत संख्या स्थिर आहे विजयासाठी. 12 मध्ये 14ची गरज, माफ करा 13 मध्ये 9ची गरज आहे. हा चेंडू आडव्या बॅटनं मात्र ऑन साईडला फेकून दिला डीप मिड विकेट मध्ये. चेंडू मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. यस, थँक्यू. पहिलं षटक जर आपण पाहिलं, प्रतीक पाटील ज्यांनी 8 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाश घरत ज्यांनी 11 धावा दिल्या. तिसरं षटक प्रतीक पाटील पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा एकदा 8 धावा देत 1 विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे एकही विकेट न प्राप्त करता हे 8 धावा दिल्या. 3 षटकं संपल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 27 धावा. 32ची गरज असताना 27 आल्यात. येणाऱ्या 12 मध्ये 5ची गरज आहे. आपण पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना देऊया संदीपनजी, की काही मिनिटातच हा सामना संपेल, त्यामुळे मध्ये कोणत्या प्रकारचा खंड येऊ नये यासाठी भैरवनाथ विचुंबे आणि निलेश 11 प्रिन्स स्वर्गीय निलेश स्पोर्ट्स प्रिन्स 11 जावळे संघाला की आपण लवकरात लवकर तयार व्हायचं आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सध्याच्या स्थितीला आपण जर उल्वे नोड मधील पाहिला तर हा संघ रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये फार चर्चेत असणारा संघ आहे. अगदी सांघिक खेळ सुद्धा फार अफलातून या जावळेकरांचा पाहायला मिळालाय. पण आज पाहूया स्वर्गीय देवांश स्मृती चषकामध्ये त्यांची कामगिरी कशी राहणार. तर एकीकडे असेल पनवेल परिसरातील नवीन पनवेल परिसरातील एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. इथे रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न आहे. रोहन मुंगाजीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चार मिनिट आहेत. सामना जवळजवळ संपत आलाय. स्कोर इज लेवल. आणि या स्पर्धेचे शिल्पकार तसेच वडघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व एक सक्षम नेतृत्व म्हणून ज्याची ओळख आहे असे शशिकांतजी भोईर यांचं आगमन. सामना संपला जातोय. विनिंग स्ट्रोक आपण पाहिला, ऑन साइडला लगावला गेला हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं सामना इथे मात्र फिनिश केलाय. ऋषिकेश पाटील आणि रोहन मुंगाजी या जोडीनं 32 धावाचं हे टार्गेट आपण पाहता चेस केलं आणि हा सामना एकतर्फी खऱ्या अर्थानं जिंकला गेलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर महत्वाची सूचना पुन्हा एकदा भैरवनाथ विचुंबे आणि निलेश स्पोर्ट्स प्रिन्स 11 जावळे संघासाठी आहे. तर जावळे संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि मैदानाकडे रवाना होताना जावळे संघ पाहायला मिळतोय. विचुंबे संघासाठी विशेष सूचना आहे, आपण प्लीज कोऑपरेट करा आणि लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवूया. सामन्याचा निर्णय काही क्षणात आमच्या समोर येईल. सामन्याचा निकाल आहे, सामना हा श्री समर्थ ओवळे संघ जिंकतो आणि सामनावीर ठरलाय. 3.3 षटकामध्ये 32 टार्गेट असताना 35 पूर्ण केल्या.